हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी आओ आओ रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल भगवा तो माधव भगवा म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे तो विठ्ठल भगवा तो माधव भगवा सर्व सुखाचे आधार 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बजवा तो माधव बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल
परवा तो हा माधव परवा हरे जय जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम जय जय राम वेद से चरित्र केले नारायण 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 रांगता बोधने राखीताई रांगता बोधन राखीताई रांगता बोधन राखीताई मा दिवानी तुझे वर्णित गुणना माधवानी तुझे वरण गुण दिवानी तुझे वर्णित गुणना माधवानी तुझे वर्ण गुण ऐसे देई प्रेम काही करा आईचे देही प्रेम काही करा आईचे देही प्रेम काही करा हे सोंग सारिले या रूपे आनंद हे सोंग सारिले या रूपी आनंद हे सोंग सारिले या रूपे आनंद हे सोंग सारिले या रूपी आनंद पुढे ही बहुत करणे आहे पुढे हे बहुत करणे आहे पुढे हे बहुत करणे आहे करणे आहे तुका आहे धर्म संस्थापने केला नारायण केला नारायण अवतार केला नारायण अवतार हे देवाने तुझे वर्णी गुण नाम दिवानी तुझे वर्णी गुण नाम देवाने तुझे वर्णी गुण नाम देवाने तुझे वर्णी गुण नाम प्रेम काही कळा प्रेम काही कळा प्रेम काही कळा पार कुमार वेद से चरित्र केले नारायण 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 रागता तो धन रांगता है रागता तो धन रागता है माधवान तुझे वरण गुण नाम माधवान तुझे वरण
गुण नाम राखिता धने राखिता हे राखिता धने राखिता हे माझी वाणी तुझे वरण गुण नाम माझी वाणी तुझे वरण गुण नाम ऐकी देई प्रेम काही कळा 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 माझी वाणी तुझे वरण गुण नाम माझी वाणी तुझे वरण गुण नाम देई काही कळा देई प्रेम काही कळा देई प्रेम काही वाणी तुझे वरण गुण नाम माझी वाणी तुझे वरण गुण नाम वरण गुण नाम विठ्ठला 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 विठ्ठला
माधव मामा महाराज के, भगवान बाबा महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हर 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 महादेव। चला चला ईदशे चरित्र केले नारायणी, रांगता गोधने राखीत आहे, माझी वाणी तुझे वर्णिन गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे, करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णिन गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा, विठ्ठल एदशे चरित्र केले नारायणी, रांगता गोधने राखीत आहे, माझी वाणी तुझे वर्णिन गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा, महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातुं मुनिन्द्रे, समागततिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग, पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन, पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन, हो पाण्डुरङ्ग
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आ, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विधेचे अधिकरण, ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार. ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या, जय जय संसविद्या आत्मरूपहा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोरी. प्रस्तुत आज आपल्या या खिरी क्षेत्र भूतमोगळी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रामविजय ग्रंथ फार असा सुंदर 1 महिना श्रावण महिन्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे लावतात. आणि त्या निमित्ताने 2 दिवसीय कीर्तन महोत्सव, कीर्तन सोहळा आपल्या आवडीनं प्रेमानं गावकरी मंडळीतर्फे वर्षा होत आहे. त्यामध्ये माझ्याकडे आलेली सेवा श्री हरिभक्तपरायण आमचे परमपूज्य अशोकरावजी कुलकर्णी देवबाप्पा यांच्यातर्फे आमंत्रण आलं. तसेच आमचे गोरख भालके, सगळ्यांची नावं म्हणता पाठ नाही, नवीन भागाला आल्यामुळे मला सगळ्याची नावं घ्यावं वाटाली तर आणि उगत द्यावं वाटाले चॅनलवर, ते काय करावं आता, त्याच्यातच काला होऊन जाईल आपला. म्हणून प्रेमानं आनंदीनं आपल्या गाव फार मोठं भाग्यवान आहे. असं गाव महाराष्ट्रात नाही. कसं भूतमोगळी सारखं गाव महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य भूतमोगळी हे गाव, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य भूतमोगळी हे गाव, इथे नांदतात महान मोठे सदाशिव महाराज देव. म्हणून फार मोठं आपल्या गावामध्ये असं गाव परमार्थ साधना करणार, सगळ्याला सांभाळून घेणार असं गाव असेल तर भूतमोगळी. म्हणून अशा गावामध्ये मला देखील सेवा भेटणं म्हणजे परम भाग्य. आमचे श्री हरिभक्तपरायण, मला का त्यांचं नाव मध्ये बसलेले अशोक तुमचं भालके, आमचे गोरख भालके यांनी आमची कुठंतरी भेट झाली लातूरला. म्हणले महाराज कीर्तन करता वाटतं. म्हणलं कीर्तन करता. म्हणले काही हरकत नाही, आमच्या गावाला सेवा घेऊ म्हटले. म्हणलं आता वारकरी संप्रदायाचं कामच आहे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. म्हणून
सगळ्या समाजाला घेऊन चालणार आपलं गाव. अशा गावामध्ये मोठ्या प्रेमानं आपलं मोठं दैवत आहे महादेव मंदिर. म्हणजे फार मोठं दैवत. जगामध्ये एकच देव मोठा आहे, त्याचं नाव महादेव. बाकीचे देव नंतर आले, पण पहिलं दैवत कोणतं असेल? जगातला संत कोणता असेल? महादेव. जगातला मोठा संत कोण असेल? महादेव. जगातला मोठा वारकरी कोण असेल? महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. जगातला वैष्णव कोण आहे? बाकीचे देव नंतर आले हो, पण जगातलं मोठं दैवत कोणतं असेल तर महादेव. ज्या वेळेला आळंदीला महादेव लोळू लागले गडबडा, पार्वती मासा अशा बसल्या होत्या. हे महादेवाने इकडून लोळा तिकडे घ्या, तिकडून इकडे लोळायचं. पार्वती माता म्हणल्या, बघा आमच्या मालकाला गांजा जास्त झाला, लय लोळाले ते. अगे गांजा नाही म्हणला, बाया काय बोलत्याल काही सांगता येत नाही. नवऱ्याला काय बोलत्याल काही सांगता येत नाही. गांजा नाही म्हणला, इथं फार मोठा साधू जन्माला अवतीर्ण होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणून इथं समाधी घेणार आहे मोठा साधू. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची इंद्रायणी. फार मोठा साधू म्हणून जगात मोठं दैवत महादेव. आणि आपल्या गावाला फार मोठं ते दैवत असल्यामुळे मोठे मोठे कार्यक्रम. आपल्या समाजाची भावना बी तशीच. आपल्या समाजामध्ये अन्नदान, ज्ञानदान, वारकरी संप्रदायाची परंपरा टिकून ठेवणार आपलं गाव, जोपासणार, सगळ्याला सांभाळून घेणार असं गाव, फार मोठं गाव. आणि या गावामध्ये माझ्याकडे छोटीशी सेवा आली. आमचे श्री हरिभक्त परायण सर्वांचेच गुरु गहिनाथ महाराज आवशेकर, फार मोठे महात्मे, आणि त्यांच्याच आपल्या गावाला आशीर्वाद. शिष्यमंडळ भरपूर आहे. म्हणून कुणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून फार मोठा आनंद मला वाटला आपल्या गावामध्ये. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे साधी गोष्ट नाही. काल्याचं कीर्तन येरी काही बी सांगता येईल हो. इकडल्या गप्पा तिकडं, तिकडल्या गप्पा इकडं, येरी सांगता येतील. पण काल्याच्या कीर्तनात बंदिस्त असते, दंडक आहे. जसं शेतकऱ्यानं वापे केले, वापे करते शेतकरी पाणी द्यायला, असे वापे केले की त्या वाप्यातलं पाणी दुसरीकडे गेलं नाही पाहिजे. तसं काल्याचा अभंग म्हणजे वापा आहे. ह्याला जेवढं आहे तेवढंच सांगावं लागतं. काय सांगावं लागते? काल्याचं कीर्तन. मग आता कसं आहे, समाजामध्ये अनेक एक प्रकारचे माणसं असतात. वारकरी संप्रदायाचे म्हणतात, रामाचे भक्त म्हणतात आमच्या रामाचा अभंग घेऊन काला करा. महादेवाचे म्हणतात आमच्या महादेवाचा घेऊन काला करा की. प्रत्येकाला वाटलं आमच्या आमच्या. पर कृष्णाचं चरित्र वर्णन करण्यासाठी हे फार मोठं चरित्र आहे. मग त्याच्यासाठी हे आज काल्याचा प्रसंग का, तर आपण जेवढे जगामध्ये जेवढे लहान मोठे पाप केलेत ते पाप आज आपले निघून जाणार. काल्याचं कीर्तन ऐकलं की आपलं पाप गेलं म्हणून समजायचं. जसं 12 महिन्याच्या एकादशी नाही धरल्या आणि एक गोकुळाष्टमी धरली की पूर्ण तेवढंच पुण्य. तसं 7 दिवस जरी कीर्तनाला नाही आलाव आणि काल्याच्या कीर्तनाला आलाव की तेवढंच पुण्य पुण्य. म्हणून आमचे गिरी महाराज आमचे भिंगुलीकर महाराजांचे युवाई फार मोठे भिंगुलीकर महाराज. जगामध्ये संत जिकडे तिकडे फार मोठे, जिकडल्या तिकडल्या भागाला संत आहेत म्हणून बरं आहे. नसता वाघाईनी पाखरं तर खाल्लीच असते पण लेकरं सध्या खाल्ली असते. महान संत आहेत म्हणून बरं आहे. फार समाजामध्ये संत आहेत. समाज प्रबोधन करण्यासाठी, समाज सुधारण्यासाठी, समाज वाटावर आणण्यासाठी कोण आहे? संत.
सरळ मार्ग सोडोनी मानसा काट्याने तू जाऊ नको. संगतीने ज्या दुर्गुण वाढे संगत त्याची धरू नको. संसारामध्ये गुंग होऊनी भोग विलासी बनू नको. नर जन्माला येऊनी प्राण्या प्रभू स्मरणाला विसरू नको. द्वारी तुझी आला भिकारी विनमुख त्याला धाडू नको. कर्ज कुणाचे बुडू नको रे ठेव कुणाची दाबू नको. म्हणून सरळ मार्ग हे वारकरी संप्रदाय. आजचा कार्यक्रम म्हणजे काल्याचा प्रसंग. आज सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगातील. कारण कसं असते तुकाराम महाराजांचा जे जे कार्य एवढा का व्हालाय. तुकाराम महाराजाला लोक म्हणू लागले महाराज तुम्ही एवढे तुमची लोक जे कीर्ती गालेत तुकाराम महाराज की जे जाईल तिकडे तुमची कीर्ती एवढं काय केलं हो तुम्ही. तुकाराम महाराज म्हणले मी कुणाला रुपया दिला नाही. आता नेते कसं असते पैसे देऊन माणसं जे जे कार करायला होते नेते तसं मी काय कुणाला रुपया दिला नाही. कुणाला काहीच म्हणलं नाही. फक्त मी एकच केलं कंठी धरिला कृष्ण म्हणे. फक्त मी सतत कंठाचं ध्यान धरलं म्हणून मला काही कुठं प्रसिद्धी करायची वेळ आली नाही. म्हणून आजचा काल्याचा प्रसंग मध्ये एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता आहे. आता आपल्याला आज फक्त किती चरित्र सांगायचंय 2 तास. कृष्णाचं चरित्र किती आहे फार चरित्र आहे. 10 दिवस 8 दिवस मी सांगितलं तर सरत नाही. आज आपल्याला फक्त 2 तासाच्या टाइम मध्ये बसल एवढंच सांगावं लागेल ना. सगळं कुठं सांगता येणार आहे. सगळं सांगता येणार नाही. 2 तासामध्ये जेवढं येईल. कसं असतंय समुद्राचं पाणी चंबू जरी आणलं तेवढंच आहे. गंगेचं पाणी सगळी समुद्र आणता येते का नाही. तसं सगळं चरित्र सांगता येत नाही. जेवढ्या आपल्या टाइम मध्ये बसेल जसं जसं आपले घैनाथ महाराज आवशेकर म्हणा पांडुरंग परमात्मा महादेव आपल्याला बुद्ध्या दिशील आपल्या आपल्या भावनेने आपण परमार्थ कीर्तन पार पाडण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. आता कृष्णानं चरित्र किती सांगायचे आपल्याला. फक्त रांगताना कृष्णानं काय केलं रांगताना. आता तसं तर चरित्र जन्मापासून सांगितलं की किती वेळ लागते सांगायला. पण आपल्याला थोडस मधला भाग रांगताना कृष्णानं रांगताना काय केलं तर कृष्णानं रांगताना फक्त दह्याची दुधाची चोरी केली. काय केली दह्याची दुधाची चोरी. कुणाची चोरी केली गवळणी. गावातल्या गवळणी रोज धारा काढायच्या दही दूध लावायचं बेस्ट पैकी ठेवायचं. ते गावात हे टोळकं होतं बारकं बारकं. कसं असतं एखादा श्रीमंत माणसाचं पोरग असलं की त्याच्या संग 10-5 पोरं असते तर हुर्रे म्हणायला असतात का. हा त्याच्या जीवावरती हुर्रे म्हणते चला ऐकल्या गेलेला. हा महाग असताना मोठं श्रीमंत माणसाचं पोरग आहे खर्च करायला जरी आड केलं तर सोडून आणायला. तसं ते त्या कृष्णाच्या जीवावर बारके पेंद्या वाकड्या सुदाम्या बोबड्या ही सगळे त्याची टोळीच होती बारके बारके छोटे छोटे. मग ते आज कुठं जायचे चला ऐकलं म्हणलं की हुर्रे. आता काल तुमच्या इथले गणपतीचे पट्टी मागाय आली ती मला म्हणले महाराज पट्टी फाडा. मला जाऊ दिनात मी म्हणलं फाडूच आता काय. लहान लेकराचं कसं असते तर ते लहान लहान लेकर निघाले कोण्या गल्लीला जायचे. ती गावातल्या गवळणी म्हणू लागल्या
अगं ते लय आगाव टोळकं दिसाले, कोण्या बी गलीने फिराले, सावध राहा. हा, टोळकी गलीने फिरू लागले की सावधच राहावं लागते. इकडं फिरालेत तिकडं फिरालेत. मग गवळणी म्हणले आपण सगळ्यांना सावध राहायचं, आपले दही दूध नीट ठेवायचे, आपलं आपलं आपण सांभाळ, आपोले आपण करा सोडवण. आपले आपण सांभाळायचं. गवळणी म्हणल्या बरोबर आहे, झाकून ठेवलं बरोबर आहे. ते कृष्ण आहे म्हणल्या. कोण आहे? कृष्ण. त्याला काय भांडणं करायची तयारी आहे, चोरी करायची तयारी आहे, कशात बी त्याची तयारी. मग गवळणीने आपले रोज धारा काढणं, इरजू लावणं, सांभाळून झोपायचं. एका दिवशी एक गवळण म्हणली, अगं काय सांभाळायचंय म्हणली, काय करताय ते, हा काय करताय, करून करून काय करणार आहे, कसं ये म्हणावं माझ्या घरला दाखी ते. कृष्ण म्हणला कोण दिसाले म्हणला माझ्या घरला ये म्हणाल्या, उभ्या टाचाची उच कानाची कोण आहे बघावं लागेल म्हणला. कृष्णानं हळू हळू मागे मागे गेला तर एका गल्लीत शिरली. इथं आहे का तुझं घर? बरं म्हणलं, बरं. मग हिनं काय केलं, सगळे रोज व्यवस्थित ठेवायचं. मग कृष्णानं काय केलं, हिची फजिती करावं लागेल म्हणला, फजिती केल्याशी वाटेवर येणार नाही. मग कृष्णानं काय केलं, 10-5 पोरं घेतले आपले संघाचे आणि शेतामध्ये गेले. असे पिशी भरून दगड घेतले. त्या आईचं ना तसा दगड टाकला की मधून सरड्या तरी यावा. धर सरड्या पिशीत, धर उंदीर पिशीत, धर साप पिशीत, धर साप सुरुळ पिशीत, धर बेंडूक पिशीत. हा गच पिशिया भरल्या ना आले की. मग ते घर नंबर माहीत होता त्या गवळणीचा. मग ही काय झालं, हिनं दह्या दुधाचं लावून अशी सतरंजी आतरलेली आणि तिथंच उशी घेऊन झोपायची आणि गाडगे असे भक्कीला ठेवायची आणि पटकन धरता येते आल्या आल्या. तिनं झोपलेली. मग तिनं वरून कपडा टाकलेला असे आडे देऊन सरगाठ दिलेली. तिला कुठं माहित आहे कृष्णाला सगळ्याच गाठी येतात म्हणून. हिला वाटलं माझी गाठ सुटत नाही काही की. मग रात्री 12-12:30 वाजता कृष्ण गेला, ही झोपली होती. झोपल्यावर ह्यानं म्हणला, लय रात्री बोलू लागलीस. हटूनच म्हणला कृष्ण, जागी आहे का बघण्यासाठी. पुन्हा पाय आपटीला, उठली नाही. नाही म्हणला आता निवांत झोपलेली दिसाल्या. हळूच गडगे माडके सगळे माठ घेतले, दही दूध सगळ्यानं खाल्लं आणि एकामध्ये इचे, एकात बेंडकुळ्या, एकात पाली असे सगळे डिच भरले आणि बांधून ठेवले. आला कृष्ण. सकाळी 4लाच उठले की एका गवळणीला जाऊन फर वडीत आणले की म्हणली, अगं असं सांभाळावं लागते, राती ठुले आणि कुणं काढलं नाही म्हणली. हा जशाला तसं आहे म्हणली माझं. लगेच 5 वाजता आंघोळ करून गेली दही दूध इकायला. तिथं तिचा वाटा होता असा दही दूध इकायचा. वाट्यावर गेली की झाडून काढलं की लगेच बरोबर असे मडके लावले की बांधलेले होते. लगेच म्हातारे माणसं काही काटे घेऊन आले, लेकर बाळा आले, म्हाताऱ्या बाया आल्या. आज नवीनच माल दिसायला म्हणल्या, 4 मडके दिसालेत. सगळे लोक आले, पोरं सोरं आले की म्हणले, हा आज काय आणला? आज लय भारी माल आणलाय म्हणली. रोज वेगळाच असते पण आज हिलाही माहित नाही, पण हिला ती देव. ही आपल्याला वाटतंय मी करालोय, आपण करीत ना. आपल्याला वाटतंय मी झोपलो, तू झोपत नाहीस, तुला उठी येणार आहे सकाळी. असं असतंय, आपण काहीच करीत नाही. आपण उघड निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे म्हणून व्यर्थ गेलो. हा काय ह्याच्यात काही नाही दादा, सगळंच आणलंय म्हणली. आज भरपूर माल आणला म्हणली. नाही म्हणला गेलेल्या बारीला तूप आणलेलं जरा कडील नव्हतं काही की ते थोडं वास आला आणि उलट्याच झाल्या म्हणला. असं काही असला माल देऊ नका म्हणला. नाही दादा तसं कसं होईल, आणि आज माल चांगला आणलाय म्हणली. गेलेल्या बारला एखाद्या वेळी झाला असेल म्हणली. ते म्हातारं म्हणलं, बाबा हे व्यापारी लोक जास्तच बोलतात म्हणला, बघूत म्हणला. व्यापारी लोक कुठले बी जास्तच बोलतात, बोलल्याशी म्हशी खपत्याल कशा बाजारामधल्या. मग ते हळूच वरला कपडा काढला. असे सगळे घ्यायला खिटून उभा टाकलेली गाडग्याच्या जवळ. कपडा काढल्याबरोबर राती कोणलेली होती. साप जे उसळले का नाही मधून हुपाळले ते म्हाताऱ्याच्या अंगावर, पाळली लेकराच्या अंगावर, बिनकुळ्या बायाच्या अंगावर.
काय गुन्हा की पहिल्यापासून बाई सापाला भेट नाही पण बेंडकुळी असले भीत्या हा माय गे म्हणजे आले की हा बाई सापाला भिना पर बेंडकुळीला सगळे जिकडं तिकडं सगळ्या गावानं सापण बिनकुळ्या जिकडं तिकडं हे लोक म्हणाले रोज लय दही दूध आणते हाणार म्हणले बाईनं तिकाला सनी आपल्या गावात आणून सोडलाय म्हणले सगळे लोक माराय उठले त्या बाईची गावामध्ये लेख होती ते लोक म्हणले तुझ्या माईला माराले सोड जाऊन ती म्हणली माझ्या माईनं असला धंदा करावं का म्हणली हाणू द्या म्हणली हा घरचे बी माणसं बदलते देवाचे देव बदलल्यावर देव बदलला की घरचे बी माणसं आपल्यावर बदलत हा ना म्हणले मारून मारून कारण कसं असते देवाच्या विरोधात झाला जमत नाही हा आले की घरला आले की मग कृष्णाकडे गेली म्हणली कृष्णा मी तुला बोलले म्हणली तोंड टाकून मला नादच आहे म्हणली तोंड टाकून बोलायचा काही जणाला असते हा मनातून मोकळा असते पण तोंड टाकून बोलते मनातून मोकळा असते पण तोंड टाकून बोलते म्हण तोंड टाकून बोलले म्हणले राता तसं करू नको म्हणले तुला हक्क नाहीये कधी दही खाय दूध खाय पण माझी अशी एक फजिती करू नको म्हणली काय करू नको फजिती करू नको बर काकू म्हणला मी कुणाची फजिती करीत नाही पण माझ्या नादी लागल्यावर मी त्याची फजिती केल्याशी राहत नाही म्हणला पुन्हा मग दुसरी गवळण म्हणली हे बघ लय तू गल्ली गल्लीने फिरायलायस म्हणली पण माझ्या घरला येऊन दाखव तुला दाखवते मला येतो काय हरकत नाही आता त्याला काय येतो म्हणला ती म्हणली माझ्या घरला माझा वाडा आहे म्हणली मोठा श्रीमंत घरच्या माणसाच्या घरी जाता येते का कुणाला सतत दार लावलेलं असते कुणाला श्रीमंत घरच्या माणसाच्या घरी जाता येत नाही ती ये म्हणली माझ्या घरला मग ती म्हातारी रोज दरवाजामध्ये काठी घेऊन बसायची म्हातारी कोण येते बघते म्हणायची मग कृष्ण म्हणला आता हिच्या घरला असं तर काही जाता येत नाही मग कृष्णानं सुंदरबाईचं रूप धारण केलं कासारीन झाला आता घरी कुणाच्या बी कुणाला जाता येत नाही घरी फक्त गोसायला एक जाता येते ब्राह्मणाला एक जाता येते हा बाकी कुणाला कुणाच्या घरी जाता येते ही झाला कासारीन इतकी सुंदर बाई झाला की जगातच किती गडबडीचा माणूस म्हणे अरे बापरे काय बाई आहे म्हणायचं किती गडबडीचा माणूस इतकं आता देवच आहे आता माणसं सुंदर करायचं त्याच्याच हातात कंपनी आहेत हा मग त्याला आता देव सुंदर व्हायचं म्हणल्यावर काय हे ती बोहयानं उचन ते गोरीब पानं नीटासन ते काकणं भरलेलं घेतलं डोक्यावर घेतल्या बरोबर निघाली बाबा ज्या गावामध्ये ती गवळण म्हणली होती त्या गावाच्या कडला गेला तर 10-5 लेकरं खेळू लागली अशी बारकी बारकी लेकरं खेळू लागले गेल्या बरोबर हिनं असं बघितलं आता देवरूपीच बाई होती अवतार धारण केलेला होता तिनं असं बघितल्याबरोबर त्या लेकराकडं बांगडी असा आवाज दिला काय दिला बांगडी असा आवाज लेकराच्या कानावर गेला की लेकर खेळायचं सोडले म्हणून का सारीन मावशी बांगड्या भरा की बांगड्या भरा बुद्धीतच बदल झाला लेकराच्या खेळायचं कुठं गेलं की म्हणाले बांगड्या भरा की जरा पुढे गेलं की 10-5 म्हाताऱ्या नसवडीत बसल्या होत्या बांगडी म्हणलं की त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात काय झालं की त्या बी म्हणाल्या का सारीन मावशी बांगड्या भरा की जरा पुढे म्हातारे बसले होते गपाठोकी जुन्या पहिल्या तरुणपणामध्ये केलेले कुटाने आता सांगत बसले होते हळूहळू तिथं गेले की बांगडी म्हणलं की म्हातारे म्हणून लागले काट्या टाकून दिला मावशी बांगड्या भरा रूप कुणाचं धरलं होतं रूप गे होनी कासार झाला हरी बांगड्या विकायाला रूप धारण केलं कुणाचं जरा पुढे गेलं की ती म्हातारी बसली होती दरवाजात बांगडी म्हणलं की म्हातारी म्हणली कासारीन मावशी त्या म्हातारीची सून कृष्णाची भक्त होती त्या म्हातारीची सून कोण होती इतकी कृष्णाची भक्त होती की तिला दुसरं काही दिसतच नव्हतं कृष्णमणी कृष्ण ध्यानी रात्रंदिवस कृष्णाचं भजन मग ती देवाला खरा भक्त कोण आहे ते कळते देवाला कोण कळतंय खरा भक्त
आता भक्ती तर सगळेच करालेत, 2-2 माळा घालालेत, गंध लावालेत, कपडे घालाले, सगळे करालेत, पण खरा भक्त देवालाच माहित आहे. हा? चित्ताचा तो साक्षी तुझं कळे सर्व, देवाला सगळंच कळते कोण खरा भक्त आहे कोण खोटा. हा, खरी भक्ती करणं वेगळं. आता बघा आळंदीच्या वाटेनं 15 लाख समाज असते. किती? 15 लाख. 10,000 तर चोर असतील मध्ये, असतील की 15 लाखामध्ये 10,000 चोर असतील की. असाच पटका घातलेला, धोतर उपरणं, काकला पिशी, माऊली म्हणायचा की पिशीत बघितलेला पत्ता लागू द्यायचा नाही. 10,000 चोर असतील. तुम्ही आता सोहळ्याला गेलाव का नाही की काय आनंद असतोय. ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. असा सोहळा ह्या जन्मात येऊन आळंदी पंढरीचा सोहळा बघावा, तवाच मारावं माणसानं. म्हणून असला सोहळा नाही. म्हणून हे वारकरीचे काम आहेत. हे कुणाचे काम आहेत? आणि आपले विठाला विठा त्या आजीमाईच्या दरवाज्यात कासारीन गेली. बांगडी बांगडी. म्हातारी म्हणली, कासारीन मावशी लयच नमुन्याच्या बांगड्या आणला, भरा की मला बांगडी. कोण म्हणली? जी दरवाज्यात येऊ द्यायचं नाही ती काय म्हणली? बांगडी भरा. बांगडी भरा की. आता त्याला जाचच होत तिथं. कधी उजव्या हाती कधी डाव्या हाती, ह्या हातात भरायची ह्या हातात भरायची. का बांगड्या भरल्या की म्हणली, कासारीन मावशी दिवस मावळा गेला, आमच्याकडे चोर लय आहेत म्हणली, आणि तुम्ही काय करा, बांगडी मला भरा आणि माझ्या सुनाला भरा म्हणली. काय म्हणली? सुनाला भरा. मग देवाला जिथं बघताय तिथं जायचं होत. आता माझ्या रात्रंदिवस घराला कवाड लावलेलं होतं. घरात कुणाला प्रवेश नव्हता. म्हातारी तर जाऊ देणार नव्हती. मग आता जायचं कसं? बांगड्या भरल्या म्हातारीला. आता काय करा कासारीन मावशी, मला भरलाव, माझ्या सुनाला बांगड्या भरा. आणि दिवस मावळा गेलाय, मुकाम करा सकाळी म्हणता भक्ताची भेट. काय भक्ताची भेट कसा देव घेतोय हे कळत नाही आपल्याला. आपल्याला वाटतंय दुसरंच, पण देव काय घेते? भक्ताची भेट. विठाला 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 बोला पुंडलिक हरिठोल आता म्हणला हे बस झालं, कासारणीचं रूप बदलेलं म्हणला. आता काय करू म्हटला, आता ह्या गावामध्ये सारखे सारखे धंदे केलेले या लोकांना राग येईना म्हणला. मी मोप आगाव धंदे कराय बघालोय, पण ह्या लोकांना काही राग येईना म्हणला. आता काय करू, आता आपण रूप धारण करू म्हणला. रूप कुणाचे रूप घेता येते त्याला? हा, त्यानं असं डोळे झाकले की आज गावात कोण नाही, लक्षात यायचं. त्याच्या डोळे झाकले की एक माणूस बाजारला गेलता. बाजारला गेल्यावर त्यानं बाजार केला, आणि बाजार करण्याच्या नादामध्ये त्याला दिवसच मावळलेला कळाला नाही. तिकडच आडतीवर राहिलं. आडतीवर राहिल्यावर ह्यानं त्या बाईचं रूप धारण केलं, नवऱ्याचं त्या बाईच्या. आणि दिवस मावळता तसलंच जुनं धोतर, तसल्याच गाठी, एकात साखर एकात गूळ असं घेऊन गेलं. झापड पडलेली होती. गेल्या गेल्या बाजारात ठेवला आणि म्हणला, काही नाही म्हणला, साखरेत बी तेवढाच भाव आहे आणि गुळात बी तेवढाच भाव आहे म्हणला. बरं बरं, काही नाही म्हणला, तसंच आहे म्हणला. आता आलोय म्हणला, हे धर म्हणला, घे सोडून आणि कर स्वयंपाक म्हणला. स्वयंपाक केला, दोघं बसून जेवले, गेलं पाठ उठून. दुसऱ्या दिवशी खरा नवरा आलाय. खट्ट्या खट्ट्या, कमऱ्यावर धोतर, खांद्यावर, उन्हाचा पहारा, भूक लागलेली, पोटात पाणी नाही, तहान लागलेली.
आल्याबरोबर ते खांद्यावरला बाजार असा फेकला फेकला की म्हणली असं काय येड्याने फेकाला बाजार म्हणली, तुला काय माहित आहे म्हणला. पाय धुवाय नाणीत गेला. नाणीत गेल्यावर गपची पाय धुवाय का ते टंबरेल घेतलं ते राग राग भिताडाला. बायको म्हणली असं काय येड्यासारखं करायला म्हणली. हा तू काय खाऊन झोपली असशील म्हणला, माझी किती बेजार झाली कलकल करायला म्हणला पोटात. काय येड्यासारखं बोलायला म्हणली. रात्री इथं बसला, साखरेचा भाव सांगितला, गुळाचा भाव सांगितला, आणि असं कसं मी इथं आम्ही आरतीवर होतो म्हणला. ह्या दोघांचं भांडण लागले तर शेजारची माणसं 2-4 पळत आली आणि म्हणले का भांडणं करावं. ह्याव का म्हणला मी रात्री आरतीवर होतो आणि बायको म्हणाले की तुम्ही इथं होता. ती म्हणली कारभारी इथंच होते म्हणली. हे दोघं भांडाले तर शेजारी म्हणले जाऊ द्या येडे आहेत म्हणले, पानचट आहेत म्हणले, दोघं रोज असंच करतात म्हणले. गेली शेजारीला माहित असते. गेले निघून की पुन्हा दुसऱ्या दिवशी कृष्णानं रूप दुसऱ्याचं बघायचं मला. असं डोळे झाकले की कुणीतरी घरी नसायचंच. मग एके दिवशी एक माणूस लग्नाला गेलता मुलगा बघायला. मुलगा बघायला गेल्यावर ती गेलं ह्यानं धरलं त्याच्या नवऱ्याचं रूप. आला घरी की दिवस मावळता म्हणला काय पोरग सावळच आहे म्हणला, तेवढं काही गोर नाही आणि थोडं काळं बिहान शिकलं नाही, 2-4 वेळेस नापास झाले म्हणला. मला काही पोरग पसंत नाही म्हणला. की आता त्या बाईला काय माहित आहे ना, जशाला तसा नवरा दिसू लागता की. हा पुन्हा मग बोलणं झालं की संध्याकाळी करभर स्वयंपाक म्हणला. स्वयंपाक केला, गेलं निघून. दुसऱ्या दिवशी सकाळी आला खरा नवरा. आला की म्हणला काय म्हणला सोयरीपणाला गेलो पण म्हणला पोरग बी जाग्यावर नव्हतं. म्हणली राती म्हणला की पोरग काळ आहे म्हणला. मी केव्हा आलोय म्हणला इथं. असे खूप प्रत्येकाचे अवतार धारण करू लागले. मग एका दिवशी काय झालं, ही खोड्या करू लागले. एका गवळणीला माहित होती. एका गवळणीला एक गवळण म्हणाली हे कोण कराले असले धंदे आपल्या गावात, असले धंदे कोण कराले. तिनं सगळे लोक कुणी बाजारला गेले, कुणी लग्नाला गेले, कुणी शेताला गेले. प्युअर बाया राहिल्या गावामध्ये, निश्त्या बाया गावात. ही बाई उठली सगळ्याला गरगरगर बोलून घेतली. तुम्हाला काही माहित आहे का म्हणली, हे असले रूप धरणं असलं कोण कराले. हे नंदाचं पोरग कराले म्हणले, कृष्ण करायलाय म्हणली. असं का, बरं आत्ता माहीत झालं हे नाली सगळ्याली. आता काय करू म्हणली, यशोदेकडे घरानं जावं लागते म्हणली. त्याला सांगितल्याशी सगळ्या गावातल्या बाई गेल्या यशोदेकडे. यशोदे कृष्णाला सांगा, यशोदे कृष्णाला सांगावे, कृष्णाला सांगावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. सगळ्या गवळणी गेल्या. यशोदे कृष्णाला सांग, लय खोड्या कराले, लय आगाव धंदे कराले. यशोदी म्हणाली आता एवढ्या बायाच्या पुढे भांडाय जाऊ तर मला मारून काढ त्याला. सगळ्या कसं असते, तहसीलवर मोर्चा गेला तर तहसीलदाराला असे हात जोडावं लागते. वरी वाट लावतो लिहून जा का तहसीलदारासंग भांडणं करायला जमते का. तहसीलदारानं भांडणं करायला गेलं ते लोक मारून काढतात. तसं यशोदी म्हणली आता आगाव बोलायचं म्हणा आपल्याला. हात जोडते, सांगते मुद्दा धरा कृष्णाचा, मला माझ्याकडे या. कुठलीही गोष्ट मुद्दा पाहिजेत की, हा मुद्दा असल्याशी कोण खरं धरील. ते अशी कुटाने करू लागला कृष्ण. एका दिवशी त्या एक बाई म्हणली मला असलं जमाना गावामध्ये. कृष्ण असेल म्हणले त्याच्या घरचा, श्रीमंत घरचा, मला जमना म्हणली. बाई जेव्हा रागात आली का नाही नवऱ्याला म्हणली इथं आपल्याला राहायचंच नाही म्हणली.
इथं गावात राहायचं नाही. कृष्ण म्हणला काय करावं बाबा आता. बाई कसं असते, बायकून मनावर घेतल्यावर नवऱ्याचं काही चलत कशाला चलते. बायकून मनावर घेतल्यावर का नवऱ्याचं थर तर कापावं लागेल. मग तिनं म्हणली आपल्याला राहायचं नाही. मग काय करायचं, जायचं म्हणली. बैलगाडी आणली, झुल्या टाकल्या, लगेच गाडीत पसारा घातला, बाजा पालते घातल्या, रान्न पालते घातले आणि लेकरवरी बसिले. निघाली गाडी. निघाल्यावर कृष्ण म्हणला मला आपल्याच वैतागानं घर उठून चालले. गावातलं घर उठवून लागते, पाप असते बरं का. गरीबाचं घर बसवावं लागतंय पण उठवू नये. जर गावातलं घर उठून गेलं तर सरपंचाची पोलीस पाटलाची इज्जत जात असते गावातलं घर उठून गेल्यावर. मग गावातल्या घराला सरपंच, पोलीस पाटील, गावातले कार्यकर्ते ह्यांनी विचारपूस करावं लागते. काय झालं तुम्हाला त्रास, उठून का चालला, विचारावं लागतंय. मग ती कृष्ण म्हणला माझ्या वैतागानं घर चाललंय. कृष्ण असा टेकड्यावर बसला होता. ही बैलगाडी पुढून जाऊ लागली. कृष्णानं सांगितलं आपल्याला घर तर गावाहून जाऊ द्यायचं नाही. मग कृष्णानं म्हणलं आता काय करावं लागेल. जरा पुढे गाडी गेली की ते लिकरू बसलं होतं. ते लेकराला तहान लावली. तहान लागली की आपल्याला तहान कोण लावते, देवच लावते. भूक कोण लावते, झोपी आपल्याला देवच घालते. तसं त्याला लेकराला तहान लावल्यावर लेकरू म्हणलं आई लय नरड वाढाले, पाणी पाहिजे. पाणी म्हणल्यावर मालकाला म्हणली होय हो. जायल दमानं म्हणली लेकरू पाणी मागाले, पाणी आणा. तांब्या घेतला जर्मनचा, गेलं विहिरीला. विहिरी पहिल्या अशा गोल विहिरी होत्या. असा झोरपडाच्या आड गेलं की कृष्णानं त्या बाईचं रूप धरलं, नवऱ्याच त्या बाईच्या. लगेच गाडीवर झाला. गाडीवर झाला की गाडी हाणालाय. हो, गाडी हाणाला. गाडी हाणत असतानाच आलं ती पळत पाणी घेऊन. ह्याला दिलं पाणी पहिलं कृष्णाच्या रूपात आलेल्यानं. ती खरा नवरा पुन्हा आला. म्हणला कोण आहेस रे तू. म्हणला माझी गाडी. ते म्हणला माझी गाडी आहे. ह्यानं वरलं खाली दोघाचं भांडण लागलं. दोघाचं भांडण लागलं की तिसरा झाला, वरी चौथा झाला. असे किती झाले, 12 झाले. किती झाले, 12. हे घरताच घरता गावामध्ये 12 सगळे सारखेच. बाई म्हणली कोणता नवरा आहे ते मला काही कळना. मग ती नंदराजा होता. अरे काय चाले गडबड घरता कशाचा आहे म्हणून नंदराजा आला. काय चाले काय चाले. हो का म्हणले हो नंदराजा माझी बायको आहे. ही कोण 10-12 जण आलेत की आणि माझी बायको मला देण्याचा प्रयत्न करा. नंदराजा म्हणला तुझी बायको कशावर म्हणा होता, तुम्ही सगळे सारखे दिसायला. तो हात लाव म्हणला. ते बाईला सांगितलं बाई तुझा नवरा कोणचा आहे ते वड. ती बी म्हणली मला बी कळना म्हणले कोणचा आहे ते. सगळे 12ला सारखे म्हणले कोणता वडावा. मग नंदराजा म्हणला इथे एक भीत आहे म्हणला 12 हाताची. ह्या भीतीहून पलीकडे उडी टाकेल त्याची बायको. आता 12 हात उडी टाकायच्या. ज्याची खरी बायको होती त्यानं असं भीतीकडे बघितलं. बायला जात नाही म्हणला, जात नाही. गेली बायको म्हणला आता काही खरं नाही, उडी जात नाही. पुन्हा हे भामटे म्हणाले टाकाव का आम्ही उडी. पटकन दम कुठं पडालाय, टाकाव का उडी. मग ह्यानी पटा उड्या टाकल्या, गेले भीतीच्या पलीकड. मग नंदराजाला म्हणला नंदराजा खरंच इमानदारीनं मायच्या माझी बायको आहे म्हणला. तुझीच आहे का. तू ती पलीकड आहे तर पटकन घेऊन होय म्हणले गावामध्ये. गाडीवर बसलं. जेव्हा गाडी दामटिली का नाही मागं पुढे बघत गावामध्ये गेलं. गेल्यावर मग गेल्या बायकोला म्हणला पटकन मध्ये होय म्हणला, आणि भामटी येते म्हणला पळत. बायको मध्ये गेली की म्हणला पसारा फिसारा पुन्हा लाव म्हणला. तू आधी मध्ये जाय म्हणला. ठेव का घर उठी तै बी तेच आणि बशी तै बी तेच. आज आपल्या या श्री क्षेत्र भूतनगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कसा आहे गावचा नियम असतोय. काय असते, कुठला तरी नियम पाहिजे. नियम पाहिजेत, वारकऱ्याचे नियम असते. तसं गावाचा बी नियम आहे. किती भजन करा, नियम नसल्यावर उपयोग नाही. मला लय भजन करालोय, नियम नाही, काय उपयोग आहे. हा मला लय भजन करालोय आणि टाळ दारू पिऊन भजन करायला काय उपयोगाचा आहे. हा नियम पाहिजेत. नेमा नटळे निर्धारी जैशी पतिव्रता प्राणेश्वरी भानुदास म्हणे अवतारी. नेम पाहिजेत. म्हणून आपल्या गावचा नियम आहे. किती वाजले, 12 वाजलेत. कुठलं बी 11:15 झालेत. आमचे गिरी महाराजांनी सांगितलं महाराज 11:15 झाले. म्हणून त्या निमित्तानं विठोबा कुमार
ज्या वेळेला अक्रूर आला, गवळण म्हणती, गवळण अक्रूराला गवळण म्हणती, यशोदेला कोटे गे सावळा, कारथ श्रंगारीला सांगे वो मजला, अक्रूर उभासी बाई गे साजनी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. म्हणून हे आपल्याला घ्यायचं होतं आणि का आपल्याला 1 तास लागत होता. तर आपला आपला नियम आहे, नियमावर चालावं लागते. नसतं चरित्र आणि भरपूर आहे सांगण्यासाठी, पण आता गावकऱ्याच्या सगळ्याच्या मनावर असते. एकट्याचा नोहे खेळ, मनोनी मेळ जमिला मेळ, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. आहे तुका मने धर्म संस्थापिले, 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 आहे तुका मने धर्म संस्थापने, आहे तुका मने धर्म संस्थापने, आहे तुका मने धर्म संस्थापने, आहे तुका मने धर्म संस्थापने. केले नारायण अवतारे, केले नारायण अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. केले अवतार नारायणे, केले अवतार नारायणे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐशी देही वाणी प्रीतला, प्रेम
आईची वाणी प्रेम कळा आई माझा वाली प्रेम प्रेम कळा आईची देवानी माझ्या प्रेम आईची देई माझ्या प्रेम कळा आईची देई माझ्या प्रेम कळा प्रेम कळा आईची ऐसे देई प्रेम काही कळा काही कळा काही कळा काही कळा काही कळा काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा वाणी तुझे वर्णी गुणनामा वाणी तुझे वर्णी गुणनामा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय पुंडलिक वल्हारी विठ्ठल श्रीनाथ तुकाराम जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल ऐका विठ्ठल जय जय काला फोडायचं काला फोडायचं हो कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघातनी प्रकाश अवघातनी प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश आला वाटो एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवरिका संभ्रम वैष्णवरिका संभ्रम वैष्णवलिकास ब्रह्म वैष्णवलिकास ब्रह्म वैष्णवलिकास ब्रह्म वैष्णवलिकास ब्रह्म वाचोनिया ब्रह्मादिका कुलिया ब्रह्मादिका वाचोनिया ब्रह्मादिका कुलिया ब्रह्म
भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरजाळी, आम्ही बळी वीरजाळी, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. आम्ही बळी वीरगाळो, आम्ही बळी वीरगाळो, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. करू रे बापुरे उत्तरो, क्षमापराध महाराज तुम्ही देवा नाही राजकारणे आपुला. करा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, हे झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावे मनायते नारायण, वाढीचे मनायते सापरे गेले. आता उठावे मनायते नारायण, तुका म्हणे भोगे वारीला लागा. आता उठावे मनायते नारायण, आज करोनी आरती चक्र पारो, आज प्रयाणे वंशधन्य पाहू शका पुण्यवंत तुम्ही बाळा. आज पुराणे वंशधन्य टाळी उभा कधी आदि पुराणे वंशधन्य प्रेमाचा प्रेमारती गोविंदा सोमारती. धन्य धन्य ते नूतन नित्य करते आवड बाळा पुढाणी उद्धाव वाढते प्रेमानंदा. धन्य धन्य ते नूतन नित्य करते आवड नामा म्हणे ते सेवासी करणे राही होत. धन्य धन्य ते नूतन नित्य करते अवलोकन. आरती ज्ञान राजा महादैवते शेवटी साधू संता मन विश्रामाचा. ज्ञान राजा लोपणे ज्ञान जगी कोणी अवतार पांडुरंगा. नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. हे प्रगट मुझे बोले विश्वब्रह्माची देवी राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा. महादैवती शेवटी साधू संता मन विश्रामाचा. आरती ज्ञान राजा ये आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया. आरती तुकाराम राघव सागरात पाषाण तारले कौतुक तुकवाचे. भंगर श्री आरती तुकाराम हे तुकया तुलले से ब्रह्मा तुकाचे आणि म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवी. आरती तुकाराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया. आरती तुकाराम हे नवतो ते काळ ब्रह्मांडी माळा, विसे कंठे काळ तिने त्रियाळा. लावण्य सुंदर मस्तकी वाळा, ती तुझ्या निर्मळ वाहे जोजोळा. जय देव जय देव जय जय शंकरा, आरती व वाळू कर्पूर गौरा. जय देव जय कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, उदयचे गहना श्रीकंठ नीला. ऐसा शंकर शोभे उमा विल्लाळा. जय देव जय देव जय जय शंकरा, आरती व वाळू कर्पूर गौरा. जय देव जय देवी दैत्या सागर मंथन भय केले, त्या माझी अवची कहलाल सापडले. त्यात्वा सुभान प्रसन्न गेले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय जय शंकरा, आरती व वाळू कर्पूर गौरा. जय देव जय व्याघ्रांबर बनिवार सुंदर म्हणणारे, पंचांगन मनमोहन भोजन सुटणारे. शकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल नाम दास अंतरी. जय देव जय देव जय जय शंकरा, आरती व वाळू कर्पूर गौरा. जय देव जय योगे 28 विठवरी उभा, वामंगी रुक्माई दिव्य शोभा.
पुंडलिकाच्या भेटी ब्रह्मालिका चरणी वाली भीम उद्धरी जया जय देवा जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावी जुलगा जय देवा गळा तुळशी हार करठी उर करडी काशी पितांबर कस्तूर लल्लार देव सुरवारा निधी विधी गरुड हनुमंत सन्मुख राधी जय देवा जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावी जुलगा जय देवा आषाढी कार्तिक भक्त जन येते व साधू जन येते चंद्रभागी मध्ये स्नान जी करते दर्शन या मात्र त्या होय मुक्ती केशवासी नामदेव आरती जय देवा जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पावी जुलगा जय देवा कालिंद टांगण वंदिन जन बोलन पाही न तुझे प्रेमालिंगन पूजन भावी वाली न मदेव नाम विठ्ठल रुक्माई टोपा रुक्माई विठ्ठल रुक्माई